नमस्कार मंडळी. तर आज असा मस्त नटापटा करून गेले होते हळदी कुंकाला. आता मला जास्त काही नटता येत नाही, म्हणजे मला जमतच नाही मेकअपचं अजिबात. आता मी जिथे तिथे माझी पिल्लू, तिच्यामुळे तिकडचं काही शूट करता आलंच नाही. घरी आलो होतं, पिल्लूचं असं काहीसं चालू होतं. आता ती तिथे रमले तोपर्यंत मी माझी भरला वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी इथे खोबरं, शेंगदाणे, मिरची, थोडंसं जिरं, लसूण, आलं आणि एकदम थोडीशी बडीशेप छान भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं. एकदम बारीक नाही करायचं. नंतर त्याच्यात मसाले ॲड केले. मी इथं लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. नंतर त्यात थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडंसं बेसन घातलं आणि थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घेतलं. वांगे मी आधीच धुवून ठेवले होते, म्हणून डायरेक्ट कट करून घेतले. चारी बाजूनी कट करून घेतले आणि अशा पद्धतीने सारण वांग्यांमध्ये भरून घेतलं. नंतर कढईमध्ये थोडं तेल घातलं, त्यात एक एक वांगं सोडून दिलं आणि 2 मिनटं वाफवून घेतले. नंतर ते उरलेले सारण होतं ते त्यात घातलं आणि वरून थोडंसं गरम पाणी ॲड केलं. कोणत्याही पदार्थामध्ये गरम पाणी घातलं ना तर त्याची चव अजून छान लागते. आता मला ग्रेव्ही नको होती म्हणून मी ते सुकंच बनवलं आहे. खरंच खूप छान झाले होते वांगे, कारण माझ्या पिल्लूने एक पूर्ण वांगं खाल्लं होतं. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.